गोपाळ नावाचा टेलर एक नंबरचा लफंगा माणूस आहेस. हे असं वागून तू पोलिसांची दिशाभूल करतोय. तुला वाटत असेल हे असं वागून माझा तुझ्यावरचा संशय कमी होईल, तर पुढे नाही बाहेर. तू त्यांचा चेहरा बघितला का? ओळखीचे होते का? गावातले होते? नाही काही कळलं नाही मला. ते टू व्हीलरवर आले होते, हेल्मेट घातलं होतं त्यांनी. मी दुकानावर निघालो होतो. मी त्यांना म्हटलं अहो काय करताय तुम्ही? त्यांनी डायरेक्ट वार करायला सुरुवात केली आणि मला धमकी बी दिली. म्हणले जी तुझ्या बायकोची अवस्था केली तीच तुझी बी करेन. जामकर साहेब मला असं वाटतं की हे जी कोणी आहेत ना माणसं त्यांनीच लालीला किडनॅप केलं. त्यांना हुडका साहेब. मला माझी बायको पाहिजे साहेब. बायको पाहिजे मला. ठीक आहे ठीक आहे, आम्ही सुरू दिला. हवलदार बघा जरा, तुम्ही नवरा बायको त्यांच्यामध्ये काही वाद? नाही साहेब, कोणाशी कशाला काय भांडण बिंडण असेल. माझं घर आणि दुकान एवढंच आयुष्य आहे. तिकडंच जातो मी, तिकडनंच येतो. कधी कोणाशी काही वाकड्यात बोलत नाही, वाकड्यात जात नाही. सरळ मार्गाने नाकासमोर चालणारा माणूस आहे. हां, आता कधी कोणाला मदत केली म्हणून तिसऱ्या माणसाला जर का राग येत असेल तर मला माहीत नाही. साहेब मी अहिंसावादी हो. शक्यतो मी कोणाच्या वाकड्यात जात नाही. कोण जर का माझ्या वाकड्यात गेलं का नाही, मी माझी वाट वाकडी करून दुसऱ्या वाटेने जातो. नको आपल्याला ती मार्ग. काय करायचंय? कोण कशाला असं काय करेल? भांडण नाही काय नाही. मला हीच कळत नाही साहेब, कोण कशाला एखाद्या माणसाला मारेल? ठीक आहे. काय लागले ही रगत बिगत एवढं आले? काय झालंय तुला? अरे दोन माणसं आली होती, हेल्मेट घातलं होतं, टू व्हीलरवर. त्यांनी वार केले माझ्यावर, मला धमकी बी दिली. म्हणले की तुझ्या बायकोसारखीच तुझी बी अवस्था करेल. काय कुणाचं दिवस भरलेत? नावं सांग फक्त त्यांची आता. अरे कशी नावं कळणार? मग हेल्मेट घातलं होतं त्यांनी. साहेब काल माझ्यावर हल्ला असा पण झाला होता. गाडी आली होती अंगावर, डायरेक्ट कोणीतरी गाडी अंगावर घातली होती. खोटं वाटत ह्याला विचार, जितेला जिथे सांग रे. हळू, गेम खेळतोय. हो साहेब, अहो काल ही लय थोडक्यात वाचलाय. असली गाडी जोरात होती का नाही, मी नसतो तर ही वाचलाच नसता आमचा देव माणूस आज. काय चाललंय हे गावात आपल्या? हा चाललंय काय? नाही आत्तापर्यंत रात्रीचं हल्लं व्हायचं, आता दिवसा ढवळे हल्लं व्हायला लागलेत. साहेब आम्ही जगायचं कसं? अहो साहेब, कायद्याचा काय धाक राहिलाय का नाही? हा, पुरी काय गायब होत्यात, माणसं काय गायब होत्यात, खून काय व्हायला लागल्यात आणि आता आमच्या मित्रावर असा हल्ला झालाय. हा, अहो आमच्यासारख्या माणसांनी जगायचं का नाही? आणि हे कधी थांबणार साहेब? या गावातल्या लोकांना अक्कल आल्यावर